नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत मिसळ पाव। त्यासाठी मी इथे कुकरमध्ये थोडे तेल टाकले, त्यात राई, जिरे, लसूण, एक चिरलेला कांदा, कढीपत्ता, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकले आहे। त्यानंतर एक वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे। आता एक तांब्या पाणी टाकून एक शिट्टी काढून घेऊ। आता कढईमध्ये मी इथे खडे मसाले भाजून घेतले आहे। त्यात लवंग, काळी मिरी, दालचिनी, एक चक्रीफूल, एक हिरवी वेलची, धने, जिरे आणि तीळ घेतले आहे। आता थोड्या तेलात खोबरे भाजून घेतले आहे। त्यानंतर कांदा, आलं आणि लसूणही भाजून घेतले आहे। आता हे सगळे मिक्सरला वाटण करून घेऊ। हे आता कढईमध्ये तेल तापवून घेतले आहे। त्यात राई, जिरे, केलेले वाटण, लाल तिखट, हळद, थोडे मीठ घालून वाटण तेल सोडेपर्यंत परतून घेऊ। तेल सुटले की शिट्टी काढून घेतलेली मटकी टाकू आणि छान अशी एक उकळी काढू। आता सेव, कांदा आणि लिंबू सोबत खायला तयार आहे आपली मिसळ पाव।